नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पीओपी गणेश मूर्ती तयार करायला आणि विक्री करायला बंदी नाही, मात्र मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यावर बंदी कायम। मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारनं 3 आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी, उच्च न्यायालयाचा आदेश। विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या आक्षेपांची भारत निवडणूक आयोगानं घेतली दखल। महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याची दाखवली तयारी। प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यंदाच्या वर्षी राजर्षी शाहू पुरस्कारांचे मानकरी। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली घोषणा। कोल्हापूर जिल्ह्यात आज 4 नव्या कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 28 वर। आणि पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या ऊर्जा दरबारात महावितरणच्या कारभाराबद्दलच्या तक्रारींचा पाऊस। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील मूर्तिकारांनी मुंबई उच्च न्यायालयात पीओपी पासून तयार करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींवरील बंदीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पीओपी पासून मूर्ती तयार करायला आणि त्याची विक्री करायला बंदी नाही, मात्र मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला बंदी असल्याचं स्पष्ट केलंय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात CPCBनं 2020 मध्ये पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती। यामध्ये नद्या, तलाव, समुद्र यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पीओपी मूर्तींचं विसर्जन करण्याला बंदी घालण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयानं CPCBच्या मार्गदर्शक तत्त्वांचं समर्थन करत पीओपी मूर्तींच्या विसर्जनावर कठोर निर्बंध घातले। त्यामुळे राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि मूर्तिकारांनी याविरोधात याचिका दाखल केल्या होत्या। या याचिकांच्या सुनावणी दरम्यान 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं पीओपी पासून मूर्ती तयार करण्याला किंवा त्याची विक्री करण्याला बंदी नसल्याचं स्पष्ट करत विसर्जन मात्र कृत्रिम कुंडात तसंच अन्य पर्यावरणपूरक पद्धतीनं करण्याचे निर्देश दिले। त्यावेळी कमी उंचीच्या मूर्तींसाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करणं शक्य असलं तरी मोठ्या उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न प्रलंबितच राहिला। आज झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पीओपी पासून मूर्ती तयार करण्याला किंवा विक्री करायला बंदी नाही, परंतु नैसर्गिक जलस्रोतांमध्ये या मूर्तींचं विसर्जन करण्यावर बंदी कायम असल्याचं स्पष्ट केलंय। त्याचबरोबर राज्य सरकारनं 3 आठवड्यांमध्ये मोठ्या मूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी काय उपाययोजना केल्या जातील याबाबत आपली भूमिका मांडावी असा आदेशही न्यायालयानं दिलाय। मूर्तिकारांच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आज ही माहिती दिली आहे। 30 जानेवारी 2025 रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती। त्याच्यानंतर जेवढे मूर्तिकार आहेत, आज जे माझ्या आजूबाजूचे जेवढे उभे आहेत, त्यांनी एक याचिका दाखल करून CPCBच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं, ज्यांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली होती। त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने CPCBला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी आज दाखल केलं। आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पीओपीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं। पीओपी मूर्ती बनवणं हा मुळात ह्याच्यावर बंधन कधीच नव्हतं, परंतु पीओपीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्रोतात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही। परंतु याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल। ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओपीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही। याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे त्या पीओपीच्या मूर्त्या बनवू शकतात। परंतु या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्रोतात न विसर्जन करता
कृत्रिम तलावात त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या 10-15 वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येते. म्हणून मला असं वाटतं आता सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल, उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल. परंतु कोर्टाने अजून ही शासनाची भूमिका मोठ्या 20 फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 हप्त्याचा वेळ दिलेला आहे. म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल 20 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांच्या, ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला 2 हप्त्यांचा वेळ दिलेला आहे, 3 हप्त्याचा वेळ दिलेला आहे. आता ही याचिका जी आहे ही एकदा 30 जूनला कोर्टासमोर होणार आहे. आजच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पीओपी पासून मूर्ती तयार करायला आणि विक्री करायला बंदी नसल्याचं स्पष्ट केल्यामुळं मूर्तिकारांना दिलासा मिळाला असला तरी मोठ्या उंचीच्या मूर्त्यांबाबत राज्य सरकार न्यायालयात काय बाजू मांडणार आणि उच्च न्यायालय त्यावर काय निर्णय देणार याकडं आता मूर्तिकारांचं लक्ष लागून राहिलंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक लेख लिहून महाराष्ट्र आणि हरियाणासह दिल्ली आणि इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांबाबत सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवलेत. यावरून देशभरातून निवडणूक आयोगाच्या निपक्षपातीपणाबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. यावर निवडणूक आयोगानं आता महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यामधील विधानसभा निवडणुकींच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचं मान्य केलंय. राहुल गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी महाराष्ट्र, हरियाणासह इतर ठिकाणी 2024मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या होत्या याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते. राहुल गांधींच्या या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातून निवडणूक आयोगावरही पक्षपातीपणाचे आरोप झाले. त्यानंतर निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या मागणीनुसार तसंच काँग्रेसनं दाखल केलेल्या याचिकेला अनुसरून महाराष्ट्र आणि हरियाणा या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचं मान्य केलंय. राहुल गांधींनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कुठल्या तारखेपासूनचा डिजिटल आणि मिशन रीडेबल फॉर्मॅटमधला हा डेटा आयोग शेअर करणार याची विचारणाही केली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जा दरबार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वीज ग्राहकांच्या महावितरणबद्दलच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज ऊर्जा दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, विद्युत निरीक्षक शकील सुतार, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, डॉक्टर नीता माने, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार उपस्थित होते. वीज ग्राहकांशी निगडीत समस्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या या ऊर्जा दरबारात वीज ग्राहकांनी महावितरणच्या तक्रारींचे पाढे वाचत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं. त्यामुळं काही काळ बैठकीत गोंधळ उडाला होता. मात्र पालकमंत्री आंबेडकर यांनी वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारी शांतपणे मांडण्याचं आवाहन केलं. वीज ग्राहकांच्या तक्रारी पाहता महावितरणला उपविभागनिहाय ग्राहक मेळावे घेण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. वीज अपघात, जळीत प्रकरणात ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्या, वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारी विहित कालावधीत सोडवा असे आदेश पालकमंत्री आंबेडकर यांनी दिलेत. पूरबाधित क्षेत्रातील कृषी वीज जोडणी आणि 7.5 HP-वरील शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या ऊर्जा दरबारात एकूण 189 ग्राहकांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्याकरता महावितरणनं स्वतंत्र लिंक तयार केली होती. या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन 91 अर्ज सादर झाले, तर ऑफलाईन पद्धतीनं 98 अर्ज सादर झाले. एकूण प्राप्त अर्जांमध्ये नवीन वीज जोडणी, वीज देयक दुरुस्ती, वीज पुरवठा खंडित होण्याबाबत, पारंपरिक वीज जोडणीबाबत, वीज दाब पुरेसा नसल्याबाबत, शेतीला पारंपरिक वीज जोडणी मिळणेबाबत, शेती पंपांच्या वीज भाराबाबत आदी विषयांवर तक्रारी प्राप्त झाल्या. या जनता दरबारकरता जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, विविध वीज ग्राहक संघटना प्रतिनिधी आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीतील जास्तीत जास्त निधी शिरोळ तालुक्याला मिळावा अशी मागणी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी केली आहे. पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत या आणि अन्य मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं. 2019 पासूनच्या 5 वर्षात 3 वेळा शिरोळ तालुक्यात महापूर येऊन नुकसान झालंय. महापूर नियंत्रणासाठी सरकार 1 रुपयासुद्धा खर्च करत नाही. वारंवार येत असलेल्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेकडून 3200 कोटी रुपये कर्ज घेण्यात आले. त्या पैशातून सर्वात जास्त नुकसान सोसणाऱ्या शिरोळ तालुक्याला पूरमुक्तीसाठी काय नियोजन करणार हे अजून समजलेलं नाही. महापूर येऊ नये म्हणून जागतिक बँक पैसे लावत आहे आणि त्यात शहरांना प्राधान्य देऊन पूर लवकर ओसरण्यासाठी म्हणून 2 आठवड्यापूर्वी शासन निर्णय निघाला. त्यात 1000 कोटी रुपये कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीमध्ये 2 गटारी करण्याचं नियोजन समोर आलंय. मात्र पुरामुळे ज्या शिरोळ तालुक्याचं मोठं नुकसान होतं त्या शिरोळ तालुक्याला किती निधी मिळणार हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे पूर व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणारा जागतिक बँकेचा निधी शिरोळ तालुक्याला अधिक मिळावा, तसंच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येऊ नये या मागण्यांकरता शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी लाक्षणिक उपोषण केलं. शासनानं जागतिक बँकेकडून जे निधी घेतलेला आहे त्या निधीचा उपयोग महापुरावरच व्हावा. जसं नदीचं खोलीकरण, सरळीकरण असू दे, पुलांचे भराव काढायचे असू दे, या कामासाठी त्या निधीचा वापर व्हावा यासाठी आम्ही बैठक लावा अशी मागणी करत आहोत. आणि गेली 1 महिना झाला त्यासाठी निवेदन देऊन अद्यापही बैठक लावलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, अलमट्टीची उंचीवाढ कर्नाटक शासन या ठिकाणी करत आहे. ती उंचीवाढी संदर्भात शासनानं गांभीर्यानं घेऊन 2 वेळा मिटिंगा झाला पाटबंधारा मंत्रालयामध्ये, तरीसुद्धा तो गांभीर्यानं घेतलं नाही. ते गांभीर्यानं घेऊन तात्काळ महाराष्ट्राच्या सरकारनं त्या ठिकाणी जे पुरावे आराखडे अहवाल आहेत ते घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये तात्काळ जावं कर्नाटक शासनाच्या विरोधात अलमट्टी उंचीवाढीच्या संदर्भात. या आमच्या मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत. पूरग्रस्तांनी सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. पूरग्रस्तांच्या मागण्या समजून घेत याबाबत येत्या 8 दिवसात स्वतंत्र बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनंजय चुडमुंगे, राकेश जगदाळे, रशीद मुल्ला, महादेव काळे, अरुण यादव यांच्यासह पूरग्रस्त उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाकडील कोट्यवधींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आला. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागांतर्गत सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या विकासासाठी निधी खर्च करण्यात येतो. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी या विभागाकडील सुमारे 1000 कोटींचा निधी महिला आणि बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. हा निधी वर्ग केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचं लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वेळी 740 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. यावेळी 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करत आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अन्याय अत्याचार भरपूर वाढत आहेत. तरी गृहमंत्री असलेले, मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब त्याच्यावर काहीच पावले उचलत नाहीत. त्यामुळे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा अंमलात आणलेला होता तो शक्ती कायदा अंमलात आणून या महिलांना न्याय द्यावा. आंदोलनात रघुनाथ कांबळे, संभाजी कागलकर, फरजाना नदाफ, कल्पना शेंडगे, अविनाश बनगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. आज 4 नव्या रुग्णांची भर पडून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 28 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसतेय. आज कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या 4 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. यातील 2 रुग्ण घरी उपचार घेत असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत 15 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सध्या CPRमध्ये 4 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आज तागायत 2घांचा मृत्यू झालाय.
जलसंपदा विभागानं येत्या 2 दिवसात बंधाऱ्यांमधील बर्गे काढून धरणांमधून दररोज 1400 ते 1500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्याचं नियोजन आखलंय. बंधाऱ्यांचे बर्गे काढले नसल्यामुळं सध्या राधानगरी आणि तुळशी धरणातून होणारा विसर्ग पूर्णतः बंद आहे, तर दूधगंगा धरणातून 200 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. यंदा वेळेआधीच पाऊस सुरू झाल्यानं जिल्ह्यातील नदीवरील पाणी अडवण्यासाठी असलेले बर्गे काढण्यास वेळ मिळाला नाही. यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग करण्यासही अडथळा आला. सध्या पंचगंगा नदीवरील सुर्वे बंधारा, शिरोळ आणि रुई बंधाऱ्याच्या पात्रात पाणी असल्यानं बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्याचे बर्गे काढता आलेले नाहीत. 2 दिवसात बर्गे काढून जास्तीत जास्त पाण्याचा विसर्ग करून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन आहे, अशी माहिती राधानगरी धरणाचे शाखा अभियंता समीर नेरुखे यांनी दिली आहे. सध्या राधानगरी आणि तुळशी धरणातील विसर्ग पूर्णतः बंद आहे, तर दूधगंगा धरणातून 200 क्युसेक्सनं दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरीसुद्धा भविष्यातील धरणाच्या पाणी नियोजनासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करणं गरजेचं आहे. मात्र काही बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्यासाठीचे बर्गे काढले नसल्यामुळं विसर्ग करणं शक्य नाही. येत्या 2 दिवसात पाणी विसर्गाचं नियोजन सुरळीत होईल असा अंदाज जलसंपदा विभागानं व्यक्त केलाय. करवीर तालुक्यातील तामगाव इथल्या धोंडीराम भोळे यांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता खुला करताना अन्याय करण्यात आल्याचा आरोप केलाय. त्यांनी रस्ता खुला करताना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तामगावमधील सासनेमळा परिसरातील गट क्रमांक 986 मधील उत्तरेकडील बाजूच्या वहिवाटीच्या रस्त्यावर धोंडीराम भोळे यांनी शेड उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला असल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती. या तक्रारीवरील सुनावणी दरम्यान बाजू मांडताना धोंडीराम भोळे यांनी हा रस्ता आपल्या खासगी मालकीच्या जागेतून जात असल्याचा दावा केला होता. तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी भोळे यांचं म्हणणं फेटाळून लावत रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 4 जूनला पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याची कारवाई करण्यात आली. रस्ता खुला करण्याची कारवाई अन्यायकारक पद्धतीनं करण्यात आली आहे असं सांगत भोळे यांनी रस्त्यासाठी रिकामी जागा न घेता आपल्याच मालकीची जागा घेण्यात आली आहे. रस्ता खुला करताना गोबर गॅस प्लांटकडं मातीचे ढीग घालण्यात आलेत. जनावरांचं शेड तोडण्यात आलंय. रस्त्याची नेमकी रुंदी किती असणार याची माहिती देण्यात आलेली नाही असे आरोप केलेत. रस्ता खुला करताना झालेल्या नुकसानीची सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी धोंडीराम भोळेंनी केली आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर चॅप्टरच्या 2025-26 या वर्षाकरिता निवड झालेल्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला. विकासाचं व्हिजन ठेवून काम केल्यास भविष्यात शहरासह देशातील बांधकाम व्यावसायिकांचं चित्र बदलून टाकू शकता असा आशावाद पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केला. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर चॅप्टरच्या नवीन कार्यकारिणीची 2025-26 या वर्षाकरता निवड करण्यात आली आहे. त्याचा रविवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये नूतन चेअरमन विजय कोंडेकर, व्हाईस चेअरमन अमोल कुलकर्णी, ऑनररी सेक्रेटरी उमेश शेठ, ऑनररी ट्रेझरर म्हणून रणजित पाटील यांचा पदग्रहण केल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापुरातील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. यामध्ये शाहूकालीन प्रसिद्ध स्थापत्य तज्ज्ञ आणि राधानगरी धरण, शालिनी पॅलेस आणि राजारामपुरीची रचना करणारे कैलासवासी रामराव नागेशकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नागेशकर कुटुंबियांनी स्वीकारला. बांधकाम साहित्याचे शिल्पकार आणि खतेंद्र वितरकचे मालक सुरेश गुळवणी यांना जीवनगौरव पुरस्कार, शंकर पाटील आणि संजय चव्हाण यांना उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार, तर हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांना मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी बोलताना कोणत्याही शहराच्या विकासामध्ये अभियंते, वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिक यांची भूमिका महत्त्वाची असते असं सांगितलं. कोल्हापूरचं सर्किट बेंच, श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा, हद्दवाढ, विमानसेवा वाढवणं, पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे आता पहिलं व्हिजन आहे. भविष्यात विकासाचं व्हिजन ठेवून शहरासह देशातील बांधकाम व्यावसायिकांचं चित्र बदलून टाकावं अशी अपेक्षा पालकमंत्री
मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, राज्याचे चेअरमन जगन्नाथ जाधव, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, प्रताप कोंडेकर, राजीव लिंगरस, कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, जयेश कदम, हेमंत शहा, अभिजित म्हात्रे, मदन भंडारी आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील खुपिरे इथं एका शेतात नागाजवळ त्याची 14 अंडी आढळून आली होती. वन विभागानं नागाची अंडी कृत्रिमरित्या उबवण्याचा निर्णय घेतला होता. 24 दिवसानंतर नागाच्या 14 पिल्लांनी जन्म घेतला. वन विभाग आणि सर्पमित्रांनी यासाठी परिश्रम घेतलेत. करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या संदीप चौगुले यांच्या शेतातील बांधावर नाग आढळून आला होता. यानंतर संदीप यांनी सर्पमित्र श्वेता सुतार, विनायक पाटील, एकनाथ चौगुले, शोएब बोबडे यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्रांनी पाहणी केल्यानंतर नागाजवळ त्याची 14 अंडी निदर्शनास आली. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. ही अंडी आणि नाग मानवी वस्ती शेजारी असल्यानं संभाव्य धोका ओळखून नाग आणि अंडी वनविभागानं ताब्यात घेतली. वनविभागानं नागाला नैसर्गिक अधिवासात सोडलं तर अंडी कृत्रिमरित्या उबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्पमित्र पप्पू खोत यांच्या मदतीनं कृत्रिम सेटअप तयार करून अंडी वनविभागाच्या निगराणीखाली उबवण्यासाठी ठेवण्यात आली. 24 दिवसांच्या कालावधीनंतर नागाच्या 14 पिलांनी जन्म घेतला. हे बचाव कार्य कोल्हापूर वनविभागाचे पदाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. उंचगाव ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे बेंगलोर महामार्गावरील उंचगाव माळीवाडा इथल्या पुलाची लांबी, रुंदी आणि उंची वाढवण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्राधिकरण अभियंता चंद्रकांत भरडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. पुणे बेंगलोर महामार्गावरील उचगाव माळीवाडा इथल्या महामार्गाखाली असणारा बोगदा अरुंद आहे. उचगावमधील ग्रामस्थांना इथून वाहतूक करताना त्रास होतोय. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केल्यानंतर पुलाची शिरोली ते उचगाव रेल्वे लाईनपर्यंत पिलर टाकून महामार्गाखालील बोगदा रुंद करण्यात येईल असं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं. मात्र अद्यापही याबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. सध्या महामार्ग रुंदीकरणाचं काम संथ गतीने सुरू आहे. यामुळं वारंवार या मार्गावर अपघात होत आहेत. उचगाव माळीवाडा इथल्या पुलाची लांबी, रुंदी आणि उंची वाढवण्यात यावी यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्राधिकरण अभियंता चंद्रकांत भरडे यांची भेट घेतली. यावेळी भरडे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी तालुका प्रमुख राजू यादव, विक्रम चौगुले, राहुल गिरुले, दीपक रेडेकर, शरद माळी, योगेश लोहार, सुनील पारपाणी, आनंदा मेंगाणे, रामराव पाटील, धनाजी पाटील, गणेश माळी, अनिल माळी, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळे, शशिकांत पाटील उपस्थित होते. इचलकरंजीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रियदर्शनी कॉलनी परिसरात रस्ते आणि ड्रेनेजचं काम सुरू आहे. यासाठी खोदाई करताना एक झाड घर आणि गाडीवर कोसळून मोठं नुकसान झालंय. इचलकरंजीतील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात रस्ते आणि ड्रेनेजचं काम सुरू आहे. या कामासाठी JCBच्या सहाय्यानं मोठी खोदाई सुरू आहे. खोदाई केल्यानं झाडांना धोका निर्माण झालाय. आज सकाळच्या सुमारास या ठिकाणचं झाड घरावर आणि गाडीवर कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय. प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज तिथीनुसार साजरा होतोय. या निमित्त पेठ वडगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. अवघा हिंदुस्थान पारतंत्र्यात पिचत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं. एकाच वेळी अनेक शत्रूंशी लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं कल्याणकारी राज्य स्थापन केलं. दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला होता. हिंदुस्थानच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण दरवर्षी साजरा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा केला जातो. आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा होतोय. यानिमित्त पेठवडगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उत्सव मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आलं.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विजूभाई शहा, बंडा गोंदकर, राजेंद्र बुरुड, राजू जाधव, मुकुंद पारशिवाड, मुकुंद वासुदेव, समीर जाधव, राजू जोशी, अनिरुद्ध जोशी, विजय गुरव, डॉक्टर सचिन जोशी, डॉक्टर अभय यादव, जगदीश पाटील, मिलिंद साखळकर आदी उपस्थित होते. कोल्हापुरातही शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त आज सकाळपासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवप्रेमी धारकरी एकत्र आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वेदमंत्रांच्या घोषात 11 दाम्पत्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि 11 नद्यांच्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी सामूहिक प्रेरणा मंत्र आणि आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीमधून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यात मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. शिवप्रेमींकडून साखर पेढे वाटप करण्यात आलं. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहरचे कार्यवाहक आशिष लोखंडे, रोहित अत्तिगिरे, आशिष पाटील, सुमेध पवार, अवधूत चौगुले, आदित्य जासूद, आदित्य जमदाडे, गोवर्धन समगे, अनिश यादव, प्रभाकर पाटील, निलेश पाटील, गणेश जाधव, अक्षय ओतारी, संजय जासूद, संग्रामसिंह निकम, अनिरुद्ध कोल्हापुरे, दिग्विजय पाटील, पवन देसाई, ओंकार शिरोडकर, अनिकेत पाटील, गजानन तोडकर, गजानन गुरव, जीवन चौगुले यांच्यासह शिवप्रेमी धारकरी उपस्थित होते. चांग भलच्या गजरात दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचा सरता पालखी सोहळा रविवारी धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. यापुढे ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा 4 महिने बंद राहणार आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या सरता पालखी सोहळ्यानिमित्त रविवार सकाळी देवास पंचामृत आणि आमरसाचा अभिषेक घालण्यात आला. ज्योतिबा देवाची आंब्याची आरास करून सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. ग्रामस्थांनी सरत्या पालखी सोहळ्यानिमित्त गावामध्ये आमरसाचा नैवेद्य केला होता. रात्री 9 वाजता श्री ज्योतिबाचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांचा लवाजमा पालखी सोहळ्याच्या मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. पालखी सोहळ्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी स्थानिक पुजाऱ्यांनी साखर पेढे वाटले. लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून शेवटच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं. सुट्ट्यामुळं दर्शनासाठी भाविकांनी ज्योतिबा मंदिर परिसरात गर्दी केली होती. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर डवरी गीते सादर करण्यात आली. तोफेची सलामी झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली. आता ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा 4 महिने बंद असणार आहे. 4 महिन्यांनंतर पुढचा पालखी सोहळा खंडेनवमीला निघणार असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं. दख्खनच्या राजाची बैठी पूजा बांधण्यात आलेली आहे. सरदारी बैठी पूजा बांधण्यात आलेली आहे आणि आज अखेरचा पालखी सोहळा आहे आणि आता 4 महिन्यानंतर पालखी बंद राहील. त्याच्यानंतर खंडेनवमीलाच डायरेक्ट पालखी सोहळा दख्खनच्या राजाचा बाहेर पडेल. या पालखी सोहळ्यासाठी आमदार विनय गोरे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, माजी व्यवस्थापक दीपक मेहतर, देवसेवक, मानाचे गावकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 2 ठिकाणी केलेल्या कारवाईत गांजा तस्करी करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 41 किलो गांजा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहनं, 10 मोबाईल संच आणि रोकड असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हातकणंगले कुंभोज मार्गावरून पिकअप वाहनातून काही जण गांजा घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून नेज इथं कारवाई करत गांजा घेऊन निघालेल्या दीपक पुजारी, विवेक शिंदे, अंकुश शिंदे आणि नंदकिशोर साठे यांना ताब्यात घेतलं.
या चौघांकडून पोलिसांनी 21 किलो गांजा, वाहतुकीसाठी वापरलेलं 4 चाकी वाहन, मोबाईल संच, रोकड आणि 1 बुलेट असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस चौकशीत त्यांनी हा गांजा सांगली जिल्ह्यातील खरसुंडी इथून खरेदी केल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी खरसुंडी इथं छापा कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या मनोज गोसावी, राजू शेख, महेश साळुंखे, देवदास तुपे या चौघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 20 किलो गांजा, 1 4चाकी वाहन, 5 मोबाईल संच असा एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. गांजा तस्करी प्रकरणाच्या दोन्ही कारवाईत मिळून 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याकडून 41 किलो गांजा, 2 4चाकी वाहनं, 1 बुलेट, 10 मोबाईल संच, रोकड असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, संतोष बर्गे, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, अशोक पवार, गजानन गुरव, महादेव बुचडे, राजेश राठोड, हंबीरराव अत्तिगरे, राजेंद्र वरंडेकर यांनी मिळून केली आहे. शिरोळ इथं जुन्या वादातून रविवारी रात्री दीपक मगदूम या तरुणावर कोयता आणि दगडानं हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्या दीपकचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. शिरोळ इथल्या दीपक मगदूम आणि अमोल सावंत यांना परवेज शेख यानं कुरुंदवाडला नेण्याच्या बहाण्यानं दुचाकीवरून नदीवेस परिसरात नेलं. त्या ठिकाणी परवेज यानं दीपकवर दगडानं मागून हल्ला केला. यावेळी अमोल सावंत यानं हस्तक्षेप केला, मात्र त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मगदूम याला शेतात ओढत नेत दगड आणि कोयत्यानं जबर मारहाण केली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या रोहन कांबळे यानं दीपकवर कोयत्यानं हल्ला केला अशी फिर्याद अमोल सावंत यानं शिरोळ पोलिसात दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दीपकला मिरज सिव्हिल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी संशयित परवेज शेख, ऋषिकेश कांबळे, रोहन कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, प्रज्योत साळुंखे, विनायक साळुंखे यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करतायत. माझ्या प्रेयसीच्या नादाला लागायचं नाही, तिच्याकडं बघायचं सुद्धा नाही असं धमकावत इचलकरंजीतील कबनूरमधील गजानन मानवे यानं संजय बागेवाडी याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी हल्लेखोर गजानन मानवे याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या एका पेट्रोल पंपासमोर संजय बागेवाडी आला होता. त्याचवेळी गजानन मानवे यानं संजयच्या पुढं आपली गाडी आडवी लावली आणि संजयला शिवीगाळ केली. तू माझ्या प्रेयसीच्या नादाला लागायचं नाही, तिच्याकडं बघायचं सुद्धा नाही, तसंच तिला फोनसुद्धा करायचा नाही अशा शब्दात गजानन मानवेनं संजय बागेवाडीला धमकावलं. त्यानंतर हातातील कटरनं त्यानं संजयच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय बागेवाडीला उपचारासाठी IGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील CPRला पाठवण्यात आलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत गजानन मानवे याला अटक करून त्याची गाडीसुद्धा जप्त केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वायदंडे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करतायत. इचलकरंजीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एका खासगी जागेतील ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना स्थळावर आक्षेप घेतला. यातून निर्माण झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणी दोन्ही बाजूंनी शिवाजीनगर पोलिसांकडे आपली बाजू मांडत कारवाई करण्याची मागणी केली आहे. इचलकरंजीतील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एका प्रार्थनास्थळावर आक्षेप घेऊन ते प्रार्थनास्थळ बंद पाडलं. यावेळी त्या ठिकाणी वादावादी होऊन काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हे प्रार्थनास्थळ आमच्या खाजगी जागेत आहे, आम्ही इथं देवाची प्रार्थना करतो, आम्ही कुणाला त्रास देत नाही, याचा कुणाला आक्षेप नाही अशी ख्रिस्ती बांधवांची भूमिका होती. तर ते प्रार्थनास्थळ बेकायदेशीर असल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला. दोन्ही समाजात वाद रंगल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही बाजूच्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकत्रितपणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि शिवजी व्यास यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी तिथं आलेल्या जमावातील काही नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पटांगणातच प्रार्थना केली. यामुळे गोंधळलेल्या पोलिसांची धांदल उडाली. दुसरीकडे बेकायदेशीर प्रार्थनास्थळावर प्रार्थना होत असल्यानं अशा प्रार्थनास्थळावर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवजी व्यास यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे. उद्योग क्षेत्रातील तांत्रिक बदल हे अत्यंत जलद गतीनं होत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमता, आवड आणि भविष्यातील करिअरची संधी याबाबत विचार करून प्रवेशासंबंधी निर्णय घ्यावा, असं आवाहन केआयटीचे संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी केलंय. केआयटी कॉलेजच्या वतीनं आयोजित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचा 1100हून अधिक पालक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कोल्हापूरमधील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं. सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात हे शिबिर घेण्यात आलं. याचा 1100हून अधिक पालक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी बोलताना संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी उद्योग क्षेत्रातील तांत्रिक बदल हे अत्यंत जलद गतीनं होत असल्याचं सांगितलं. सध्या अनेक उद्योग क्षेत्र बहुविद्याशाखीय झाली आहेत. सर्व अभियांत्रिकी विद्याशाखांमध्ये समप्रमाणात करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही आपल्या पाल्याच्या क्षमता, आवड आणि भविष्यातील करिअरची संधी याबाबत विचार करून निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉक्टर महेश शिंदे यांनी यावेळी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील नोंदणी, कागदपत्र पडताळणी, ऑप्शन फॉर्म भरणे आणि सीट एक्सेप्टन्स यांची माहिती दिली. फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी आणि घ्यावयाची काळजी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं. तसंच पहिल्या ते चौथ्या फेरी दरम्यान करण्यात आलेल्या बदलाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुनील कुलकर्णी, भरत पाटील, प्राध्यापक अमित वैद्य, प्राध्यापिका श्रुती काशीद, प्राध्यापक अमर टिकोळे, सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीत बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं कर्नाटकी बेंदूर सणाच्या निमित्तानं लाकूड ओढण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या गटात सौरभ आनंदा माने यांच्या बैलानं 32.5 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथमेश विनायक गायकवाड यांच्या बैलानं दुसरा, तर श्रुतेश सुभाष चौगुले यांच्या बैलानं तिसरा क्रमांक मिळवला. कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्तानं इचलकरंजीत बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं लाकूड ओढण्याच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या. यामध्ये मोठ्या गटात सौरभ आनंदा माने यांच्या बैलानं 32.5 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथमेश विनायक गायकवाड यांच्या बैलानं दुसरा, तर श्रुतेश सुभाष चौगुले यांच्या बैलानं तिसरा क्रमांक मिळवला. शासन नियमांचं पालन करून या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या शर्यती पाहण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. 12 जून रोजी विजेत्यांचा बक्षीस समारंभ होणार आहे. यावेळी मैदानात बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, डॉक्टर विजय माळी, शांताप्पा मगदूम आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथला उमेश सुरेश बिरांजे हा तरुण रविवारी 8 जूनला दुपारी निगडेवाडी इथं पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला होता. आज सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमाराला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला उमेशचा मृतदेह सापडला. गडमुडशिंगी इथं राहणारा उमेश सुरेश बिरांजे हा रविवारी दुपारी 12 वाजता निगडेवाडीतील मसुदे मळ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तो बुडाला होता. याबाबतची माहिती आज दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. त्यानंतर त्यांनी बोटीच्या सहाय्यानं नदीपात्रात शोध मोहीम राबवली. अखेर 4 तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी 4:30 वाजता उमेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या शोध मोहिमेत सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शैलेश हांडे, आदिनाथ कांबळे, साहिल कोळी, ओमकार पाटील, सौरभ पाटील आणि कुणाल पाटील यांनी सहभाग घेतला होता. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झालाय.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 26 जून रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवनात होणाऱ्या कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजात राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणारा समतेचा विचार रुजवणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा केली. यावर्षीचा पुरस्कार चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात येणार आहे. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. 26 जून रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू स्मारक भवनात होणाऱ्या कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 21 जून ते 25 जून या कालावधीमध्ये भारतीय संविधानाशी निगडीत विषयांवरती ज्येष्ठ वक्त्यांच्या व्याख्यानं आपण ठेवलेली आहेत. तर 21 जून ते 25 जून या दिवशी दररोज सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ही आपली व्याख्यानं होणार आहेत. आणि त्यासोबतच 26 जून 2025 या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी आपण 39वा राजर्षी शाहू पुरस्कार यावर्षी पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करणारा आहे. तर पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना हा 151व्या जयंतीच्या दिवशी 39वा राजर्षी शाहू पुरस्कार माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. डॉक्टर जब्बार पटेल यांचं शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये झालं. या ठिकाणीच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. बालरोग तज्ज्ञ असलेले डॉक्टर जब्बार पटेल वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच प्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकरांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे ते वैद्यकीय व्यवसायाऐवजी साहित्य, चित्रपट आणि नाटकांमध्ये अधिक रमले. मराठी रंगभूमीवर क्रांती घडवलेल्या विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल या नाटकाचं डॉक्टर पटेल यांनी दिग्दर्शन केलं. 100व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेले डॉक्टर जब्बार पटेल यांचे सामना, जैत्रे जैत, उंबरठा, सिंहासन, मुक्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चित्रपट गाजले. त्यांच्या चित्रपटांना 7 वेळा राष्ट्रीय आणि फिल्मफेअर तर 8 वेळा राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या पद्मश्री या नागरी सन्मानासह डॉक्टर जब्बार पटेल व्ही शांताराम संगीत नाटक अकादमी या पुरस्कारांचे मानकरी आहेत. त्यांच्या चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन यंदाच्या राजर्षी शाहू पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्तानं 21 ते 25 जून या कालावधीत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेला राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, विश्वस्त डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर अशोक चौसाळकर, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, व्यवस्थापक DM नांगरे उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेअंतर्गत आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 5 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेचं कौतुक केलं. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य सेवेअंतर्गत केंद्र शासनाच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधून छत्रपती ताराराणी चौक, टाकाळा निगडे हॉल, राजारामपुरी संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, सिद्धार्थनगर आणि साकोली कॉर्नर या ठिकाणी आरोग्य मंदिरं उभारण्यात आली आहेत. आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ही आरोग्य मंदिरं रुग्णसेवेत रुजू करण्यात आली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती. या नवीन आरोग्य मंदिरामार्फत प्राथमिक उपचार, असंसर्गजन्य आजारावर उपचार, गरोदर माता तपासणी, 0 ते 16 वर्ष वयोगटातील लसीकरण, आवश्यकतेनुसार तज्ज्ञ सेवा, योगा सत्र आदी सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य सेवेचं कौतुक करत महापालिकेनं असंसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करावेत अशी सूचना केली. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्यासाठी DPDCमधून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गुजर, सुरेश पाटील, डॉक्टर अमोल माने, कनिष्ठ अभियंता मीरा नगिमे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या. विधान परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरण आणि महापारेषणमधील विविध सेवा आणि समस्यांकडे पालकमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज ऊर्जा दरबार आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरण आणि महापारेषणच्या संदर्भातील विविध सेवा आणि समस्यांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती, कृषी आणि औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या राज्यात इतर शेतीप्रधान जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. नियमित वीज बिल भरण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. वीज वापरात इथला ग्राहक नेहमीच जागरूक राहिलाय. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर सरकारची चुकीची धोरणं आणि जाचक अटींमुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची जोडणी परवडणारी नाही. शिवाय जिल्ह्यात प्रत्येक वर्षी येणारा महापूर पाहता नदीकाठच्या क्षेत्रात सोलर जोडणी करणं कठीण आहे. त्यामुळे ज्यांनी वीज कनेक्शनची मागणी केली आहे त्यांना पारंपरिक पद्धतीनंच वीज कनेक्शन द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारनं कृषी पंपांची वीज बिलं माफ करून वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात 10 HP वरील मोटर असणारे शेतकरी जास्त आहेत. मात्र वीज बिल माफ करण्याची घोषणा करूनही आता ज्या शेतकऱ्यांची बिलं थकली आहेत अशा शेतकऱ्यांचं कनेक्शन तोडलं जात आहे. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे 10 HP वरील कनेक्शन तोडू नयेत असे निर्देश महावितरणला द्यावेत. स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती रद्द करून जुने मीटर परत बसवून वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून मिळावी. राज्य शासनानं पूर्वीचं अनुदान कायम ठेवून वीज बिलं द्यावीत. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्र आणि कोथळी, हेरवाड, घोसरवाड, दानोळी, टाकळीवाडी यासारख्या गावांमध्ये DP पाण्याखाली जात असल्यानं पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. त्याला पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांमध्ये पुरामुळे नळ पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित होत असतो. याला पर्यायी व्यवस्था करावी. फीडर्सच्या केबल्स अंडरग्राऊंड कराव्यात आणि अतिवृष्टीला प्रतिरोधक यंत्रणा उभारावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अशी धोकादायक कामं देऊ नयेत. महावितरणनं त्यांच्याकडील रिक्त जागा त्वरित भराव्यात. यासह अन्य मागण्यांकडे आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री आंबेडकर यांचं लक्ष वेधलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. POP गणेश मूर्ती तयार करायला आणि विक्री करायला बंदी नाही. मात्र मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यावर बंदी कायम. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारनं 3 आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी. उच्च न्यायालयाचा आदेश. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या आक्षेपांची भारत निवडणूक आयोगानं घेतली दखल. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याची दाखवली तयारी. प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यंदाच्या वर्षी राजर्षी शाहू पुरस्कारांचे मानकरी. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली घोषणा. कोल्हापूर जिल्ह्यात आज 4 नव्या कोरोनाबाधितांची भर. एकूण रुग्णसंख्या पोहोचली 28 वर. आणि पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या ऊर्जा दरबारात महावितरणच्या कारभाराबद्दलच्या तक्रारींचा पाऊस. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.